नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे परिसरात आपल्या लाडक्या बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात आगमन झालं आहे. घरगुती बाप्पांसह तळेगाव दाभाडे परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळात बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात तळेगाव नगरी दुमदुमली आहे. बाप्पांच्या आगमनाने लहान थोर सर्वच जण भक्तिरसात न्हाऊन निघाले आहेत. गेले महिनाभर बाप्पांच्या आगमनासाठी सर्व लहान थोर मंडळी तयारी करत होते. मंडळाचे कार्यकर्ते झटून कामाला लागले होते. वर्गणी गोळा करणे, ढोल ताशा पथकांना सुपारी देणे, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, स्टेज सजावट, लाईटची व्यवस्था करणे अशा एक ना अनेक कामात कार्यकर्ते व्यस्त होते. अशातच गणरायाच्या आगमनाने सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय. तळेगाव दाभाडे परिसरात एकूण 93 गणेश मंडळात ढोल ताशा पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आहे. येत्या 7 दिवसात मंडळांमध्ये महिला व मुलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, अथर्वशीर्ष पठण यासह वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळांनी साकारलेले देखावे हा प्रमुख आकर्षणाचा विषय ठरणार आहेत. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण पसरले आहे. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य करावे व हा उत्सव शांततेत व आनंदात पार पाडावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विघ्नहर्ता, बुद्धिदेवता, शिवपार्वती पुत्र म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बाप्पा याचं आगमन झालं आहे. त्याच्या आगमनाने तळेगाव दाभाडे नगरी दुमदुमली आहे. सर्वत्र गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष व ढोल ताशांचा गजर घुमत आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.